तो तशीच बॉलिंग करेल का हा देखील एक प्रश्न. 6 चेंडू 5 धावांची गरज. महेश यांच्यावर विश्वास दाखवलाय. साई पेडणेकर याला थांबवलं गेलं. महेश यांच्यावर थोडासा विश्वास दाखवलाय. 6 बॉल 5 साठी. प्रत्येक चेंडू इथून तुम्हाला फार विचारपूर्वक हाताळावा लागेल. त्यासाठी क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं. जे खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरून 5 कॅचिंग पोझिशन साठी दाखल केले जात आहेत ते कमीत कमी 3 किंवा 4 वर आणणं गरजेचं आहे. अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या आतमधून आणला जाईल का हे देखील पाहावं लागेल. कॅप्टनशी फार महत्वाची. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल यावेळेस आउटसाइड आहे. झेल कंप्लीट केलाय का यष्टांच्या मागे अफलातून झेल कंप्लीट केलाय. वा काय झेल कंप्लीट केलाय यष्टांच्या मागून निखिल सारंग. परफेक्ट ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 5 ची गरज असताना वीरेंद्र माघारी परतलाय. 5 मध्ये 5 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे विजयाचा थाट कोण मांडणार हे अजून देखील सांगू शकत नाहीये. 5 चेंडू 5 धावांची गरज असताना आता मात्र कोणता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकटाच्या काळात संकटमोचक कामगिरी करेल. सुमित बोले यांच्यावर थोडासा विश्वास दाखवलाय. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी इथून पुढे 5 चेंडूंमध्ये 5 धावा काढाव्याच लागतील. सुमित आलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला खेळताना दिसतील. मात्र मागच्याच चेंडूचा विचार करायला गेले तर 100% एफर्ट्स यष्टीरक्षक निखिल सारंग यांनी दिले आणि तदनंतर त्याने तो झेल कंप्लीट करत असताना वीरेंद्र राठे याला दगावचा रस्ता दाखवलाय. 5 मध्ये 5 महेश गोलंदाजी एंड कडून गोलंदाजी करताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट. 6 मध्ये 5 ची गरज असताना या सामन्याची समीकरणं अजून देखील संपलेली नाहीये. सध्याच्या घडीला हा सामना हाय व्होल्टेज मध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा महेश सज्ज झालेत. ऑन साइडला पूर्णतः क्षेत्ररक्षण सजवलंय. मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये सिली मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळायचा. फटका फसला. निखिल सारंग चेंडू मागे धावत असताना अजून एक झेल कंप्लीट केलाय. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट आली आहे. समीकरण पुन्हा एकदा बदललंय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 5 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. आता मात्र मजा येणार आहे या सामन्यामध्ये. सामना कोणीही जिंकू देत मात्र हा सामना अपेक्षेपेक्षा जास्त रोमहर्षक स्थितीमध्ये जाताना नवीन फलंदाज हर्ष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक धाव तुम्हाला शोधण्यासाठी स्वतःचा शोध घेणं गरजेचे. सुमित भोले जसे गेले जसे मैदानाच्या बाहेर आलेत. 4 मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट आलेत. यष्टीरक्षकाची त्यामध्ये चांगली कामगिरी. 2 झेल त्याने चांगले कंप्लीट केलेत. निर्णायक क्षणामध्ये चेंडूचा प्रवास देखील चांगल्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने गेला. 4 मध्ये 5 ची गरज असताना महेश यांच्यावर विश्वास दाखवला. संघनायकाने विश्वास दाखवला म्हणजे आपल्याला चांगली कामगिरी करायची. छत्रपतींचा काळ पुरंदराचा काळ फार महत्वाचा. ज्यावेळी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांना अपयश येत होतो त्यावेळी जर छत्रपती शिवाजी महाराज असं बोलले असते की हे माझ्याने होणार नाही तर तिथून पुढे 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं होताना आपल्याला पाहायला मिळालं नसतं. त्यासाठी फार गरजेचं असतं संकटाच्या काळामध्ये स्वतःला शांत ठेवायचं. संघर्ष जास्त करायचा आणि विजयाचा थाट मांडायचा. क्रॉस बॅटने ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल धावून कंप्लीट केली जाते. 3 बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. हॅट्रिक चेंडूवर सिंगल धावून कंप्लीट केली जाते. 3 चेंडू 4 धावा. आता कशा प्रकारे ह्या धावा येतील हा देखील एक प्रश्न आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी धावा काढाव्याच लागतील. ओव्हर द विकेटनी पुढचा बॉल. बॉलर लाईनचा बॉल दिशा दिली. ऑन साइड आला कार्पेटने चेंडू चाललाय. मिड ऑनला बीट करत मिड ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. नॉन स्ट्राईक केला. विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज हर्ष माघारी परतताना दिसेल. क्रिकेटचा नियम क्रमांक 38 38वा नियम मोडीत काढला आणि तदनंतर फलंदाज हर्ष रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. धन्यवाद. चला फिल्डिंग पोझिशनला लगेचच दाखल व्हा.
सामना जरूर हाय व्होल्टेज मध्ये येऊन पोहोचलाय, मात्र इथून पुढे तुम्ही जास्त वेळ घेऊन देखील चालणार नाहीये. ब्रेक थ्रू मागच्या चेंडूवर आलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलं नवीन फलंदाज अनिकेत नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलाय. 2 मध्ये 3 ची गरज असताना आशिष धुंदू स्ट्राईक एंडला खेळताना दिसतायत. कॅप्टनशिप अजून देखील फार महत्वाचे. सामना जर गमवायला लागला तर काय चुकलं हे मी निश्चितपणाने सांगेन. 2 मध्ये 3 ची गरज असताना यावेळी स्ट्राईक खेळला आशिष धुंदूर आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना महेशने देखील चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये केली. पुढचा बॉल यावेळी मोठा फटका खेळायचा ऑन साइडला. लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक पाराग चेंडूपर्यंत पोहोचेल. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न झालेला नाहीये आणि हा सामना अंतिम चेंडू पर्यंत येऊन पोहोचला. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 1 बॉल 2 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 1 चेंडू 2 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा 1 चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा. स्ट्राईक एंडला फलंदाज जो नव्याने खेळण्यासाठी दाखल झालाय. 6 फलंदाज बागरी परतल्यानंतर अनिकेत खेळताना दिसेल. 1 बॉल 2 धावा. आता हा चेंडू चांगला हाताळायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे तुम्हाला चूक करून चालणार नाहीये. 1 बॉल 2 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं राहिलंय. सामना कुठे होता आणि आता मात्र कुठे आलाय. मात्र अपेक्षित सामना प्रेक्षक वर्गांना असेच सामने पाहायला आवडतात. 1 बॉल 2 मैदानाच्या आतमध्ये समीकरण उभं राहिलंय. गोलंदाजी एंड कडून महेश यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र या एका चेंडूवर देखील तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अनिकेत ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल यावेळेस काठी काढले फलंदाज बाद आणि हा सामना जिंकलाय हिरा स्पोर्ट. पुन्हा एकदा या संघाने आपली ओळख नव्याने केली आहे. डिपेंडिंग चॅम्पियन आम्ही होतो आणि आम्हीच राहणार. 40 धावा 36 चेंडूंमध्ये डिपेंड केलाय आणि पुन्हा एकदा डिपेंडिंग चॅम्पियन ही दखल घ्यायला लावली. वेल प्लेड. चांगलेच खेळले. सामना कुठे होता आणि कुठे येऊन पोहोचला. यापुढे होणारा सामना इरा स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधामध्ये